आई फार मोठी असते. उभा आयुष्य हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, लहानपणापासून सांभाळ केला. आई काय असते सांगू का? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम. आई ते असते नसते सांभाळणारी दाई. दाई म्हणजे नोकरीन बाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. तिच्या आठवणी डसडसा रडवत असतात. आज या पावडे परिवाराला आईच्या आठवणी डसडसा रडवतील. डोळ्यात पाणी येईल. देवा काय चुकलं रे, आमच्या आईला एवढ्या लवकर घेऊन गेलास. आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं पांडुरंगा तरी चाललं असतं, पण आमच्या एवढ्या सोन्यासारख्या आईला एवढ्या लवकर घेऊन जायला नव्हतं पाहिजे. आज सुरेखाताई घरी आली, माहेरात आली. माहेरात आईच्या फोटोकडे पाहिलं तर टचकन डोळ्यात पाणी येतं, ऊर भरून येतो. पांडुरंगा काय चुकलं, आमच्या आईला घेऊन गेलास. देवाच्या देवरातला देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. दादा घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो. घड्या आई फार प्रेम करत असती.